तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. अर्जुन आणि सायली सुमनला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. प्रतिमा रविराजसाठी मस्तपैकी चहा आणते. त्यावेळेस रविराज वा वा असं म्हणतो. प्रतिमा हसत म्हणते, काय वा वा, सकाळपासून दुसरा चहा आहे तुमचा. त्यावेळी रविराज म्हणतो, असू दे ग, बाहेर थंडी किती पडली आहे बघ. त्यावेळी प्रतिमा रविराजजवळ नाव काढते सुमनचं, की अहो काही दिवस जरा सुमन घाबरल्यासारखीच वाटते, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर काही हसूच येत नाहीये. रविराज म्हणतो, नागराज सारखा नवरा असल्यावर चेहऱ्यावर हसू येणार कुठून? काल पण रात्री कुठे बाहेर निघाला होता, मी बाहेर जाऊ दिलं नाही म्हणून रोजची कटकट नको येत मला. त्यावेळी अर्जुन बाहेर आलेला असतो. तो म्हणतो, सिनियर आत येऊ का? रविराज म्हणतो, अर्जुन सायली या या बसा, चहा घेणार का? प्रतिमा म्हणते, यांच्या निमित्ताने तुम्हाला आणखी चहा मिळणार नाही, याला काय अर्थ आहे? अर्जुन म्हणू लागतो, हे कन्व्हर्सेशन फक्त आमच्या घरात नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्या बेडरूममध्ये पण सुरू असतं. तेव्हा रविराज हसू लागतो. इकडे सुमन चहा घेऊन येते. सायलीची नजर सुमनने घेतलेल्या पदरवर पडते. सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही कधी खांद्यावर पदर घेत नाही. सुमन म्हणते, थंडी थंडी वाजते मला म्हणून घेतलाय. सायलीला कळते की सुमन आत्या काहीतरी लपवतात. आता ते काय लपवतात हे माहिती केलंच पाहिजे. इकडे सुमन किचनमध्ये असते. त्यावेळी सायली चहाचे कप घेऊन येते. तिला दिसते की सुमनच्या पाठीवर कोणीतरी मारल्यासारखे वन उमटले आहेत. सायली सुमनला काही न बोलता प्रतिमा आत्याकडे जाते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, मी आता कप ठेवायला किचनमध्ये गेली होती ना, तर मला सुमन काकूंच्या पाठीवर मारल्यासारखे वन उमटले असं दिसले. प्रतिमा घाबरलेल्या अवस्थेत असते. ती म्हणते, आता इथपर्यंत त्यांची मसल पोचली आहे का? सायली म्हणते, कोणाची? प्रतिमा म्हणते, नागराज भाऊजींची. ह्या दोघांची भांडणं सुरू आहे हे तर लक्षात आलं होतं. मध्ये तर एकदा नागराज भाऊजींनी सुमनच्या थोबाडीत मारणार होते. मी तेवढ्या तिथं पोचले, मग ते थांबले. सायली काही कर पण हे सगळं तू थांबव आता. सायली म्हणते, मी बोलते ह्यांच्याशी. सायली आणि अर्जुन घराबाहेर येतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, सायली तुला काहीतरी बोलायचं होतं ना? सायली म्हणते, सुमन काकूंच्या पाठीवर काळं निळं झालं होतं कोणीतरी मारल्यासारखं, आणि सुमन काकू नागराज भाऊजींना पाठीमागे घालतात. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला हवं, म्हणजे त्यांचा विश्वास आणायला हवा. अर्जुन म्हणतो, आपल्याला काहीतरी प्लॅन काढायला लागल. सायली म्हणू लागते, मी काहीही करून सुमन काकूला ऑफिसमध्ये घेऊन येते, तुम्ही जा पुढे. इकडे सुमन आणि सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये आणलेले असतात. सायली म्हणते, तुम्ही काही कामात आहेत का हो? अर्जुन म्हणतो, हो. आणि सुमन काकू तुम्ही या बसा ना. हा सगळा अर्जुनचा प्लॅन असतो. त्याने तिथे 3 बायकांना बोलवलेले असते. त्यांना अर्जुन विचारतो, तुम्हाला तुमचा नवरा मारहाण करतोय का? हे सगळं सुमन ऐकत असते. सायली आणि अर्जुनने सुमनला काही क्षणातच विश्वासात घेतात. त्यावेळी सुमन ह्या दोघांना सर्व काही सांगत असते. वेळी ऑफिसमध्ये कोणीतरी येतं, पण पुढे काय होईल सुमन बरोबर ते पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.